जिल्हा परिषदेची सरकारी शाळा असली तरी तेथे विद्यार्थी जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील का? लोकसहभाग आणि शिक्षकांचे समर्पण या गोष्टींनी एखादी अतिदुर्गम आदिवासी भागात विपरीत परिस्थितीवर मात करून सर्वसामान्य शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक, ग्रामस्थ आणि त्यांची शाळा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. बंद पडण्याच्या यादीत असणारी आणि अवघी 3 पटसंख्या असलेली ही शाळा केवळ 1 वर्षात 120 पटसंख्येसह जिल्हा परिषद अध्यक्ष चषक मिळवते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेत स्पर्धेत सर्वोत्तम ठरते. ज्या शाळेत जायला थेट रस्ता नाही अशा डोंगरातल्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी वेटिंग लिस्ट लागते. शाळेने आजपर्यंत असंख्य पुरस्कार पटकावले आहेत. येथील विद्यार्थी वारे गुरुजींनी विकसित केलेल्या इंटिग्रेटेड अँड इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथडने शिक्षण घेतात. परंपरेची मुळे व आधुनिकतेचे दुरे यांना सोबत घेऊन विकसित झालेली ही आपल्या मातीतील शिक्षण पद्धती आहे. जगातल्या नावाजलेल्या प्रथितयश पारंपरिक व अल्टरनेटिव्ह शिक्षण पद्धतींच्या तोडीस तोड असलेली ही शिक्षण पद्धती भारतातल्या शिक्षण पद्धतींसाठी वरदान ठरेल. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी भल्या उच्च शिक्षित लोकांचीही कसोटी लागते. काही शाळा एकेका वैशिष्ट्याने ओळखल्या जातात, मात्र येथे ही सर्व वैशिष्ट्ये जागतिक पातळीवरील पद्धती तसेच अद्याप जगही ज्या शैक्षणिक प्रक्रियेपासून अंधारात आहे अशा सर्व गोष्टी या शाळेत हातात हात घालून सुखनैव नांदत आहेत. तसेच जगातील शिक्षण तज्ञांसाठी कुतूहलाचा विषय म्हणून सिद्ध झालेली आहे. भविष्यात पुढचा 10-15 वर्षांचा काळ हा AI आणि स्किलमध्ये पारंगत असणाऱ्या लोकांसाठी सुवर्ण काळ असेल. त्याचाच विचार करून शाळेत 22 पेक्षा जास्त स्किल्स शिकवले जातात व विद्यार्थी या सर्व स्किल्समध्ये एक्सपर्ट आहेत. मग यामध्ये रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर स्किल, लँग्वेज स्किल, होम स्किल, मेकॅनिक्स, कोडिंग, प्लंबिंग, कार्पेंट्री, आर्ट अँड क्राफ्ट, ज्वेलरी, लाठीकाठी, तलवारबाजी, मर्दानी खेळ आणि अशा बऱ्याच प्रकारच्या स्किलचा समावेश आहे. भाषा हा समाज जीवनाचा पासवर्ड आहे. याचाच विचार करून जालिंदर नगर शाळेतील विद्यार्थी अनेक भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यामध्ये जपानीज, जर्मन, इंग्लिश या आंतरराष्ट्रीय व काही भारतातील राज्यभाषांचा समावेश आहे.